वकील मित्रमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जसं की आपण सर्वांना माहिती आहे, दिनांक 11 आणि 12 एप्रिल 2026 रोजी माननीय सुप्रीम कोर्ट येथे नॅशनल कॉन्फरन्स ऑफ ज्युडिशियल प्रोसेस रिइंजिनिअरिंग अँड डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन ही कॉन्फरन्स झाली होती आणि त्यात आपण जे आपल्या मोबाईलमध्ये ई कोर्ट सर्व्हिसेस मोबाईल ॲप वापरत आहे याचं नवीन अपग्रेडेड व्हर्जन म्हणजेच 4.0 हे लॉन्च करण्यात आलेलं आहे. या संदर्भात आपल्याला काही गाईडलाईन्स सुद्धा जारी करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार दिनांक 5 मे 2026 रोजी हे नवीन व्हर्जन आपण सर्वांना वापरायला भेटणार आहे. परंतु त्यापूर्वी आपला डाटा सुरक्षित असावा यासाठी विद्यमान सर्वोच्च न्यायालयाने काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत आणि त्यातील सर्वात महत्त्वाची गाईडलाईन्स ही आहे की आपण आपला आता जो ॲप वापरत आहोत त्यातील आपल्या डाटाचे बॅकअप घेऊन ठेवणे. हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण जुन्या व्हर्जनमधून नवीन अपग्रेडेड व्हर्जनमध्ये जात असताना जो डाटा ट्रान्सफर होणार आहे त्याच्यामध्ये काही विसंगती आहे, त्यामुळे तुमचा डाटा क्रॅश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं आहे की आपण आपल्या डाटाचे बॅकअप घेऊन ठेवणे. चला तर मग बघूया आपल्या ई कोर्ट सर्व्हिसेस मोबाईल ॲपचा डाटा बॅकअप कसा घ्यावा. बॅकअप घेण्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलमधील आपलं ॲप ओपन करायचं आहे. ॲप उघडल्याच्या नंतर डाव्या बाजूला वरच्या साईडला ज्या 3 रेषा आहेत तेथे क्लिक केल्यानंतर एक मेनू उघडतो. या ठिकाणी आपण बघू शकतो आपण सध्या 3.0 हे ॲप चालवत आहे. याच मेनूमध्ये एक एक्सपर्ट नावाचं ऑप्शन्स आहे. आपल्याला या ऑप्शन्सला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनला क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी 3 ऑप्शन्स दिसतात. पैकी आपल्याला ईमेल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर वरच्या साईडला आपण बघू शकता तुम्ही तुमचा ईमेल ॲड्रेस दिसेल. त्यानंतर त्याच्या खालच्या बाजूला जिथे टू आहे त्या ठिकाणी तुम्हाला समोरच्याचा ईमेल ॲड्रेस लिहायचा आहे आणि त्याच्या खाली आपण बघू शकतो mycases.txt ही फाईल आहे. ही ॲटोमॅटिक आलेली फाईल आहे. त्यानंतर आपल्याला टूमध्ये आपल्याला ज्याला हा ईमेल पाठवायचा आहे त्याला तो ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे. सब्जेक्टमध्ये तुम्हाला जो काही विषय असेल, जसं मी या ठिकाणी माय डाटा हा शब्द टाकलेला आहे. त्यानंतर तुम्हाला त्याला काही मेसेज लिहायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. आणि त्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला जे सेंड हे जे ऑप्शन्स आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि हा मेल त्यांना सेंड करायचा आहे. परंतु मेल सेंड केल्याच्या नंतरही तुम्ही तुमच्या मोबाईलच्या त्या ईमेलच्या ॲपमध्ये सेंड या ऑप्शन्सला जाऊन तुम्ही पाठवलेला मेल नक्की गेला की नाही हे क्रॉस चेक करणे फार आवश्यक आहे आणि ते एकदा कराच, म्हणजे कोणतीही चूक राहणार नाही. तर आता आपण आपल्या दुसऱ्या ऑप्शन्सकडे वळूया आणि ते म्हणजे सेव्ह टू ड्राईव्ह. यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला सर्वप्रथम काही परमिशन्स मागितल्या जातात. त्यानंतर तुम्हाला ॲक्सेस परमिशन्ससुद्धा मागितल्या जातात. ह्या संपूर्ण परमिशन्सला क्लिक करून तुम्हाला कंटिन्यू क्लिक करायचं आहे. कंटिन्यू क्लिक केल्याच्या नंतर आपला जो डाटा आहे हा ड्राईव्हला सक्सेसफुली सेव्ह झाल्याचा मेसेज या ठिकाणी येऊन जातो. यानंतर आपण आता जाणार आहोत सर्वात शेवटच्या आणि महत्त्वाच्या, तो म्हणजे धिस डिव्हाइस या ऑप्शनकडे. या ठिकाणी येथे क्लिक केल्याच्या नंतर काही वेळातच तुम्हाला तुमच्या डिव्हाइसला तो डाटा सेव्ह झाल्याचा मेसेज येतोय. परंतु इतक्यावरच जाऊ नका. सर्वप्रथम तुमच्या मोबाईलच्या फाईल मॅनेजर किंवा माय फाईल्स या ऑप्शन्समध्ये जा आणि त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स या ऑप्शन्समध्ये mycases.txt नावाची फाईल दिसून येते का हे सर्च करा. या ठिकाणी जर तुम्हाला ही फाईल दिसून आली नाही तर त्याखालीच डाउनलोड्स नावाचं ऑप्शन आहे. त्या ठिकाणी सुद्धा जाऊन आपण ही फाईल आहे का याबद्दल बघा. या ठिकाणी ती फाईल आलेली आहे, परंतु त्या खाली जर तुम्ही बघितलं तर 0 KB म्हणजेच ती फाईल ही ब्लँक फाईल आहे. तिला डिलीट करा, ती तुमच्या कामाची नाही. अशावेळी आपल्याला पुन्हा या फाईलचा बॅकअप धिस डिव्हाइसवर क्लिक करून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर डाटा बॅकअप सक्सेसफुली झाल्याच्यानंतर आपल्याला ती फाईल शोधून त्या फाईलच्या डिटेल्समध्ये जायचं आहे आणि त्याची साईज बघून घ्यायची आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो 0पेक्षा जास्त मोठी साईजची फाईल आहे, म्हणजे ही सक्सेसफुली डाटा बॅकअप आलेला आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास नक्की
व्हिडिओ लाईक करा, कमेंट्स करा आणि नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.